अनेक कांबळा बैठकीच्या निमित्तानं आलेले सर्व ग्रामस्थ, सर्व जथेकरी मंडळी आणि जी आपल्या या कांबळ्यावरून कार्य करणारी जी विशेष मंडळी आहेत ते सर्वजण यांचं या ठिकाणी आलेले आहेत. त्या सर्वांचं प्रथमतः ग्रामस्थ आणि मुक्ताबाई काळवा देवस्थानच्या वतीने या ठिकाणी मी सहर्ष स्वागत करतो. आजपासून आपल्या कांबळ्याला त्या ठिकाणी सुरुवात होते आणि हा कांबळा आपला सालाबादप्रमाणे या ठिकाणी जथ्याची वर्गणी जमा करण्याकरिता किंवा गावाची जी काय वर्गणी आहे आपण ठरवलेली त्या पद्धतीने त्या ठिकाणी जमा होते आणि त्या जमेचं जे काय आपला एकंदर स्वरूप आहे यात्रेचं ते या ठिकाणी ठरवलं जातं साहेब. आणि याच्यामधून अतिशय चांगल्या पद्धतीने हा यात्रा उत्सव नारायणगावच्या उत्तर पुणे जिल्ह्यामधला सर्वात मोठा यात्रा उत्सव या ठिकाणी साजरा होतो आहे. आणि कोणताही जवळजवळ लाखोच्या संख्येने दारूच्या दिवशी त्या ठिकाणी लोक दारू पाहायला येतात, तमाशा पाहायला येतात. आणि तमाशा पंढरी म्हणून नारायणगाव हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही तर भारतामध्ये त्या ठिकाणी प्रसिद्ध आहे. आपली यात्रा जी चालू होते ती आजपासून तर हंगामाच्या दिवसापर्यंत, आणि तसं पाहिलं तर यात्रा 13 तारखेला आपली चालू होते आणि 13 तारखेपासून तर 20 एप्रिल अशा दरम्यानची यात्रेचा जो आपला कार्यक्रम आहे तो त्या ठिकाणी होतो आहे. आणि पहिल्या 13 तारखेला आपला सालाबादप्रमाणे जे तमाशे आहेत तेच तमाशे आहेत, फक्त 14 तारखेचा तमाशा अंजली नाशिककर ही काही कारणास्तव त्यांचा फड बंद झालेला आहे. त्या ठिकाणी आपण अतिशय चांगला लोकनाट्याचा तमाशा आनंद लोकनाट्य म्हणून महाजनांचा आहे, अतिशय सुंदर आणि चांगला तमाशा त्या ठिकाणी आपण ठेवलेला आहे. तेवढाच एक बदल आहे, शोभेचं दारूकाम आहे आपलं 13 तारखेला. 14 तारखेला आनंद लोकनाट्याचा तमाशा आहे. 15 एप्रिलला आपला शोभेचं दारूकाम आहे आणि 16 एप्रिलला आखाड्याचा जंगी आखाडा आहे. अशा पद्धतीचा आपला जो 13, 14, 15 आणि 16 या 4 दिवसाचा यात्रेचा मेन उत्सवाचा कार्यक्रम आहे. पण तमाशाचे जे काय फड आहेत ते आपले 20 तारखेपर्यंत त्या ठिकाणी चालणार आहेत. जे काही लोकनाट्याचं आपले कार्यक्रमाची कमिटी जी आहे ती मागच्या वर्षीप्रमाणेच आहे भाऊसाहेब, त्याच्यात कोणताही बदल आपण केलेला नाही. आणि जी काही मंडळं आहेत झान पथकं किंवा लेझी मंडळं त्यांची जी नावं आहेत ती त्याचप्रमाणे आहेत. आणि जागा सौजन्य ज्यांचं या ठिकाणी मिळाले त्यांची नावे या ठिकाणी निर्देशित केलेली आहे. अशा पद्धतीने याच्यामध्ये तमाशा कमिटी आणि जी काही वाद्य मंडळी आहेत याच्यामध्ये नवीन वाद्य करणारी जी काही मंडळी कोणी समाविष्ट होऊ पाहत असतील त्यांनी कृपया आपली नावं या ठिकाणी द्यायची आणि त्यानंतर त्या ठिकाणी त्यांना त्या जे काही मीटिंग होईल त्या मीटिंगप्रमाणे त्यांचा नंबर त्या ठिकाणी लागतो आणि मग त्यांना तिथं वेळ दिली जातो. अशा पद्धतीचा साहेब या ठिकाणी कार्यक्रम होतो आहे. शोभेचं दारूकाम देखील उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये नारायणगावच्या माध्यमातून होतं आहे आणि तमाशा देखील अतिशय चांगल्या पद्धतीने 8 तमाशे असतात, विनामूल्य तमाशे करतात. या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचं त्या ठिकाणी अनुदान किंवा पैसे आमच्याकडून घेत नाहीत, पण आम्हीच यात्रा कमिटी म्हणून त्यांना फुलना फुलाची पाकळी म्हणून एक अनुदान देतो आहे 50,000 रुपयाचं. यापेक्षा वेगळं आपलं काही यावर्षी नाही. जी जथ्याची वर्गणी आहे ती मागच्या वर्षीप्रमाणे 600 रुपये ठरलेली आहे, तीच चालू राहणार आहे. त्याच्यात कोणताही बदल आपण केलेला नाही आहे. ज्या कमिट्या जशा पद्धतीने काम करतात वर्गणीच्या किंवा यात्रा कमिटीच्या माध्यमातून जे जागा वाटपाचं काम आहे ज्या कमिट्या आहेत त्याच पद्धतीने ती कामं करणार आहेत. याच्यामध्ये काही इच्छुक बदल असेल हा अशा पद्धतीने सगळा कार्यक्रम होत असताना या ठिकाणी PSI सपांगे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचे यात्रा कमिटीच्या वतीने मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो, अभिनंदन करतो. मागच्या वर्षीप्रमाणे 2-3 वर्ष काम करणारे शेलार साहेब मला वाटतं आपल्याबरोबर या ठिकाणी आहेत. त्याच्यामुळे आपल्याला या संदर्भामधले किंवा आढाव्याच्या माध्यमातून कोणताही त्याच्यामध्ये अडचण येणार नाही असं मला वाटतं. पण दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपल्या नियमाने कायद्याच्यानुसार किंवा कलेक्टर असलेल्या अनुषंगाने त्यांनी दिलेल्या नियमानुसार आपला यात्रेचा जो काही हा जो कार्यकाळ आहे तो संध्याकाळी 7 नंतर या ठिकाणी यात्रा चालू होते.
दिवसभर काही कुठं अजिबात काही नसतं आणि 7 नंतर चाललेली यात्रा रात्री 12-1 वाजेपर्यंत 2 वाजेपर्यंत 2 वाजेपर्यंत चालते. तर या माध्यमातून दरवर्षी आपल्याला यात्रेच्या माध्यमातून यात्रेच्या माध्यमातून दरवर्षी आपल्याला एक या ठिकाणी उत्सव दिला जातो. जवळजवळ जे पूजा अर्चेचे कार्यक्रम आहेत तेच बराच काळ चालतात आणि त्यानंतर तमाशाचे फड त्या ठिकाणी चालू होतात. तर कमीत कमी 2 वाजेपर्यंत आपल्याला नेहमीचा जो काही यात्रेचा पिरियड आहे संध्याकाळचा तो या ठिकाणी अबाधित राहावा आणि तोही मिळावा अशी विनंती आपल्या ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी करतोय. आणि आपलाही सत्कार ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी बाबू पाटे आणि एकनाथ शेटे यांना मी विनंती करतो की साहेब आपण यांचा सन्मान आणि सत्कार करायचा. सत्कार करून द्या का आपण जी कांबळ्याची जागा जी भाड्याने देत असतो ती आपला जो कांबळ्याचा दिवस आहे तोपर्यंत आपण देतो आणि हे जे 15 दिवस आहे ते 15 दिवस पुन्हा गावठी किंवा त्याच्यामुळं हा 15 दिवस आपण या ठिकाणी कांबळा बसतो आणि राहिलेली उर्वरित जागा जी आहे ती जागा सुद्धा 15 दिवसाकरता पुन्हा भाड्याने देण्याचा एक आपला रिवाज आहे. मागच्या वर्षी ठरल्याप्रमाणे संतोषला 15 दिवसाच्या जागेचा आपण 18,000 रुपये त्यावेळेला घेतले होते आणि ते 2 वर्षासाठी आपण ठरवलेले आहे. त्याच्यामुळे याही वर्षी 18,000 रुपयाला आपण त्या ठिकाणी 15 दिवसाचा जो काही त्याचा कार्यक्रम आहे तो त्या ठिकाणी होणार आहे. अशा पद्धतीने त्याला त्या 15 दिवसाचा लिलाव दिलेला आहे. हे सर्वांनी समजून घेण्यासाठी आपली सगळी रूपरेषा सांगितलेली आहे. आज यात्रेच्या निमित्ताने आपलं सगळेजण आपलं सगळ्यांचं स्वागत करत असताना साहेबांच्या मध्येच थोडंसं डिकेंना थांबून माझी विनंती ही आहे की साहेब यावर्षी नवीन आहेत. आपली सोळी पातळच आपलं 12 वाजेपर्यंत साहेब आमची मिरवणूकच 12 वाजेपर्यंत आणि मग त्याच्या पुढे आपला तमाशा चालू होतो पहिल्या दिवसाचा. दुसऱ्या दिवशीची सुद्धा शोभेची दारूकाम जे असते ते आमच्या मुस्लिम बांधवांच्या माध्यमातून असतं आणि त्यांच्या माध्यमातून ते पण 12 वाजेपर्यंत असते. त्याच्यानंतर आपली शोभेची दारूकाम झाल्यानंतर आपला तमाशा चालू होतो. माझी विना आणि हगामा सुद्धा साहेब जवळजवळ 10-10:30पर्यंत 11 वाजेपर्यंत आपला हगामाच जातोय. आणि ह्या माध्यमातून खरं तर आपल्याला तुम्ही साहेब आम्हाला आमची विनंती आहे आपल्या यात्रेला मागच्या तुम्ही 8-10 वर्षाचा विषय घेतला तर कुठेही भांडणाचं लवलेश येत नाही. आमची सगळी गावकरी सगळे मंडळी हे अत्यंत जबाबदारीने यात्रा पार पाडण्यासाठी सातत्याने काम करतात आणि हे तुमच्या खांद्याला खांदा लावून सातत्याने बरोबर राहतात. आमची तुमच्याकडून एवढीच अपेक्षा आहे की तुम्ही आम्हाला किमान 2:30 वाजेपर्यंत 3 वाजेपर्यंत ही सगळी कारण साहेब पाळणेवाला आम्हाला जवळजवळ 40-41 लाख रुपये आपल्याला देतो आणि त्या माध्यमातून खरं तर पाळणेवाल्यापेक्षाही सगळी लोकच आपल्याकडे 11च्या पुढे चालू होतात यात्रेला. आणि माझी विनंती तुम्हाला एवढीच असणार आहे की आमच्याकडून तुम्हाला पाहिजे ते सहकार्य तुम्हाला मिळेल पण आपल्याकडून सुद्धा यात्रेच्या बाबतीत मात्र वेळेचं फारसं बंधन न ठेवता हॉटेल व्यावसायिक असतात आणि ह्या सगळ्या माध्यमातून यात्रेच्या माध्यमातून गावचा जो टर्नओव्हर आहे तो मोठ्या प्रमाणात फिरत असतो. माझी विनंती तुम्हाला एवढीच आहे की आपण मात्र ह्या बाबतीत आम्ही तुमच्याबरोबर आहोत, तुम्ही सुद्धा आम्हाला सगळ्या सहकार्याची भूमिका राहावी ही एवढीच विनंती करण्यासाठी मी आत्ता इथं उभा आहे. मी तर फक्त चाललो होतो, गर्दी दिसली, मला म्हणले की यात्राची आहे. मी माझा स्वार्थ बघून मी इथं आलेलो आहे. म्हणजे अख्खी गावकरी किंवा एवढं मोठं काय म्हणतात त्याला पुढारी म्हणा किंवा जे ज्येष्ठ नागरिक आहेत ते भेटत नाहीत. म्हणजे आता तर दिसली गर्दी की म्हणलं माझं एक काय तर स्वार्थ ह्यात साध्य होते का हे बघण्यासाठी मी आलेलो आहे. सर्वप्रथम माताई मुक्ताई आणि काळोबा ह्यांचं जे यात्रा आहे त्यानिमित्त सर्व गावकऱ्यांना शुभेच्छा. जर तुमच्या यात्रेला जो परंपरा आहे मागील कित्येक वर्षाचा आहे, म्हणजे उत्तर पुण्यातली जी सगळ्यात मोठी जी यात्रा आहे. आत्ताच सुजित भाऊशी बोलताना म्हणले की आमचा साहेब 1 कोटीपेक्षा जास्त यात्रेचा खर्च आहे. मग मी विचार केला 1 कोटी म्हणजे त्यातले 10% जरी गावासाठी खर्च केला तरी काय तुम्हाला वाईट वाटणार नाही अशी मी अपेक्षा करतो आहे. माझं तुम्हाला एवढीच विनंती राहील की आता यात्रेपुरते तुम्ही तात्पुरते कॅमेरे लावताय, ऐकून घ्या, यात्रेपुरते तात्पुरते कॅमेरे लावताय. ते कॅमेरे माझी तुम्हाला अशी विनंती आहे की प्रत्येक चौकात एक कॅमेरा बसला पाहिजे किमान. ही माझी यात्रा कमिटीकडं विनंती राहील. कारण आता मी 6 महिने झाले तर आलेलं आहे. तर पलीकडे वारुळवाडीमध्ये जे कॅमेरे आहेत पण आपल्या नारायणगावमध्ये चौकात कॅमेरे नाही आहेत. मग यात्रा कमिटीनं थोडंफार पुढाकार घेऊन किंवा ग्रामपंचायतकडे काय निधी असेल
त्या पद्धतीनं त्यांनी प्रत्येक चौकामध्ये 1-2 चांगले नाईट व्हिजनचे कॅमेरे लावावे अशी मी अपेक्षा व्यक्त करतोय. आणि बाकी जे तुम्ही जे बोललात की सहकार्य 100% सहकार्य राहील, त्याबद्दल काही अडचण येणार नाही. तुम्ही सर्वजण आहात तर आपण एकत्र मिळून ही यात्रा जशी पूर्वांपार पासून चालत आलेली आहे निर्विघ्नपणे ह्यावर्षी आपण ती यात्रा पार पाडू. आणि तुम्हाला सर्वांना परत एकदा शुभेच्छा देतो मी यात्रेसाठी. ही यात्रा निर्विघ्नपणे पार पाडावी म्हणून तुमचे मला मदत राहील आणि सहकार्य राहील ही अपेक्षा व्यक्त करतो. पण मी तुमच्याकडनं आज इथं शब्द घेणार की मला कॅमेरे बसून देणार का नाही. ग्रामपंचायत दिल साहेब सगळे आपली नाही आता मला 6 महिने झालेले आहेत त्यामुळे म्हणतोय मी. नाही बसवतो साहेब, बसवलं काही ठिकाणी. मला आपल्याकडे फक्त काय आहे, पूनम हॉटेल कोल्हे महाल चौक तिकडं आपल्याला हा महत्त्वाचे आहे. ओझर फाटा आहे, इथं तर आहे जे आपलं हे आपले काही ठिकाणी फक्त आपल्याला बसवायचे राहिले. माझा लय मोठा खर्च नाही, 2 लाखाचा खर्च आहे. 2 ते 3 लाखामध्ये चांगले क्वालिटीचे चांगले कॅमेरे 15-16 कॅमेरे बसतील. बसवतो सर. तुम्हाला वाटलं काय स्पॉट तुम्ही सुचवा. तुम्ही फक्त तुमचा माणूस असेल तर कोणते काय आपल्या चौकात बसवायचे, बाकी कुठं नाही. हां चालेल. मला या ठिकाणी बोलवलं, माझा जो सन्मान केला आणि मला बोलायची संधी दिली आणि माझं एक विनंती ऐकून घेतली त्याबद्दल सगळ्यांना सहकार्य आभारी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.